मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची एक जाहिरात ही प्रसारित झालेली आहे. ती जाहिरात आपल्यासमोर आहे. जाहिरात क्रमांक 6 आहे, 2018 या जाहिरातीचा क्रमांक आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यालयात 11 महिन्याच्या हंगामी कालावधीकरता रोजंदारी एकत्रित मानधनावरील जी काही वेगळी पदं आहेत ती पदं ही भरायची आहेत आणि त्यासाठी फक्त मुलाखत ही ठेवलेली आहे. त्यासाठी आपल्याला माननीय कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या नावे अर्ज करून अर्जासह आपल्या मूळ कागदपत्रासह झेरॉक्स प्रतीसह खाली नमूद केलेल्या दिनांकास आपल्याला सक्षम मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी स्वखर्चाने सकाळी 10 वाजता आपल्याला उपस्थित राहायचं आहे. तर वेगळी पदं आहेत: सुरक्षा रक्षक, महिला नाईट वॉर्डन, अस्थायी कनिष्ठ अभियंता, विद्युत प्रयोगशाळा सहाय्यक, रोजंदारी अस्थायी या आणि इतर वेगळ्या पदाकरता ही जाहिरात आहे. तर दिनांक 12/6/2018 रोजी सुरक्षा रक्षक याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. एक सर्व्हिसमॅन ऑफ पर्सन बिलॉंग टू पॅरामिलिटरी फोर्स, होम गार्ड किंवा SRP. जो रिटायर पर्सन आहे तो सुरक्षा रक्षक या पदासाठी पात्र आहे आणि एकत्रित मानधन त्याला 9,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. त्याचबरोबर महिला नाईट वॉर्डनसाठी किमान 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असल्यास प्राधान्य दिल्या जाणार आहे. याचा इंटरव्ह्यू हा 12/6/2018 रोजी राहणार आहे. एकत्रित मानधन हे 7,000 राहणार आहे. त्याचबरोबर रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असणं गरजेचं आहे. इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचे ज्ञान असल्यास आपल्याला प्राधान्य दिले जाणार आहे. प्रतिदिन 250 रुपये या दराप्रमाणे आपल्याला येथे नियुक्ती मिळणार आहे. त्याबरोबर 13 जून 2018 साठी अस्थायी कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिकल कमीत कमी आपल्याला शैक्षणिक पात्र असणं गरजेचं आहे. शैक्षणिक पात्रता आपली असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSBT कडून आपल्याला जो डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग मिळतो तो असणं गरजेचं आहे आणि 5 वर्षाचा ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन अँड एक्सपिरियन्स असणंसुद्धा गरजेचं आहे. एकत्रित मानधन दरमहा 15,000 या पदासाठी आहे. तर प्रयोगशाळा सहाय्यक एनी डिप्लोमा फ्रॉम MSBT आणि BSc आणि त्याचबरोबर संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. एकत्रित मानधन 7,000 प्रति महिना राहणार आहे. रोजंदारी शिपाई 7वी पास, प्रतिदिन 200 रुपये. रोजंदारी अस्थायी आया किंवा शिपाई पाळणाघरासाठी आरोग्य सहाय्यक कोर्स पूर्ण करणाऱ्या अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयातील शिपाई अथवा तत्सम पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य आहे. प्रतिदिन 200 रुपये. प्रयोगशाळा परिचर 9वी पास, एकत्रित मानधन दरमहा 4,500 रुपये. रोजंदारी वाहन चालक किमान 8वी उत्तीर्ण, जड वाहन हलके वाहन चालवण्याचा परवाना अनुभव, प्रतिदिन 281 रुपये. रोजंदारी ऑडिओ साऊंड टेक्निशियन, ITI और डिप्लोमा इन ऑडिओ टेक्निशियन असणं गरजेचं आहे. 281 रुपये प्रतिदिन याप्रमाणे इथे नियुक्ती दिली जाणार आहे. या सर्व पदाची मुलाखत ही 13 जून 2018 रोजी होणार आहे. रोजंदारी पंप ऑपरेटर, ITI पंपचालक प्रमाणपत्र धारक असणं गरजेचं आहे. प्रतिदिन 281 याला रोज हा दिला जाणार आहे. त्याचबरोबर रोजंदारी कुक 7वी पास, स्वच्छ कामाचा अनुभव अथवा तयारी असल्यास प्राधान्य 277 रुपये रोज. रोजंदारी नर काळागीर, ITI कोर्स उत्तीर्ण 277 रुपये प्रतिदिन रोज. रोजंदारी सुतार, ITI कोर्स उत्तीर्ण किंवा सुतार कामाचा 1 वर्षाचा अनुभव 277 रुपये. रोजंदारी गावंडी, ITI बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स असणं गरजेचं आहे. प्रतिदिन 277 रुपये रोज. वयोमर्यादा अनुक्रमांक 1 सुरक्षा रक्षक पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा 25 वर्ष तर कमाल 58 वर्ष राहणार आहे. महिला नाईट वॉर्डकरिता किमान वयोमर्यादा 40 तर कमाल वयोमर्यादा 65. तर अनुक्रमांक 2 ते 16 मधील सर्व पदाकरता खुल्या वर्गातील उमेदवारासाठी 18 वर्ष तर कमाल मर्यादा 33 वर्ष राहणार आहे. त्याचबरोबर उपरोक्त पदाकरता जुलै 2017 नंतर विद्यापीठ सेवेत हंगामी स्वरूपात कार्यरत असणाऱ्या कार्यमुक्त केलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये. तसेच मुलाखतीसुद्धा हजर राहू नये अशा आशयाची इथं सूचना ही दिलेली आहे. सदर पदासाठी अर्ज मुलाखतीच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा इथे विचार केला जाणार नाही. मुलाखतीचं ठिकाण मुख्य प्रशासकीय इमारत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे राहणार आहे. तर संपूर्ण जाहिरात ही आपल्या समोर आहे. मित्रांनो, आपण बघू शकता की बेरोजगारी ही किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. यावरून स्पष्ट दिसत आहे की यासारख्या अकुशल पदाकरितासुद्धा कुशल त्याचे कोर्सचे प्रमाणपत्र
शैक्षणिक अर्हतासुद्धा मागितलेली आहे. म्हणजेच त्याचबरोबर प्रतिदिन रोजसुद्धा या पदासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि अशा या स्थितीमुळे अशा प्रकारची जाहिरातसुद्धा ही आता शासनाकडून विद्यापीठाकडून येणं सुरू झालेलं आहे. त्यामुळे जे काही पद आपल्याला प्राप्त होतं, ज्या काही पदावर आपण शैक्षणिक पात्रता पूर्ण करू शकता इच्छुक आहात, तर आपण नक्कीच अप्लाय करायचं आहे. कारण अनुभव आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत भविष्यासाठी. जर आपल्याला इतर पदाकरता अप्लाय करायचं असेल त्यासाठी अनुभव हा अत्यंत गरजेचा आहे. आपण बघू शकता तर याला रोजंदारी नळ कारागिरासुद्धा 1 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. रोजंदारी सुतारासाठी सुद्धा 1 वर्षाचा अनुभव. रोजंदारी गवंडी जरी असेल तरी त्यांना 1 वर्षाचा अनुभव हा मागितलेला आहे. त्यामुळे कोणतंही पद हे कमी किंवा जास्त प्रतिष्ठेचं नसतं. सर्वात महत्त्वाचं आहे काम. तर जे काही मित्र इच्छुक आहेत त्यांनी या पदासाठी अप्लाय करायचं आहे. संपूर्ण जाहिरात आपल्यासमोर आहे. 12/6/2018 रोजी काही मुलाखती आहेत, तर उरलेल्या 13/6/2018 रोजी मुलाखती ह्या ठेवलेल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ची ही जाहिरात आहे. शासकीय नियम अटी सर्व या पदासाठी लागू आहेत, परंतु हे सर्व पदं हंगामी स्वरूपाचे आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे आहेत, कंत्राटी तत्वावरचे आहेत. तर जे इच्छुक आहेत त्यांनी या पदासाठी अप्लाय करायचं आहे. धन्यवाद.